Good morning, students. Today we are going to start our new topic, that is from the chapter 4.1 History of Novel. So today we are going to see the next point, that is novella and elements of novel or novella. आजच्या आपल्या तासामध्ये आपण नॉव्हेल म्हणजेच काय याबद्दल अभ्यासणार आहोत. तसंच या नॉव्हेलचे नेमके घटक कुठले ते आज आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या आपल्या तासामध्ये आपण नॉव्हेल संदर्भात माहिती अभ्यासली, किंबहुना या नॉव्हेलचा इतिहास आपण अभ्यासला. कशा पद्धतीने पूर्ण जगाच्या संदर्भात इतिहासामध्ये कोणते नॉवेल्स होऊन गेले, कुठले अगदी फेमस असे नॉव्हेलिस्ट होऊन गेले त्यांच्याबद्दल आपण बघितलं. तसंच भारतातील सुद्धा काही महत्त्वाचे ज्यांनी फार चांगल्या पद्धतीचं असं नॉव्हेल्सचं लिखाण केलेलं आहे आणि त्यांचे नॉव्हेल्स अगदी पॉप्युलर झालेले आहेत, हे आपण अभ्यासले. तसं आजच्या आपल्या तासामध्ये आपण नॉव्हेल्सचे घटक अभ्यासणार आहोत. त्यालाच आपण एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल असं म्हणतो. तर एकंदरीत नॉव्हेल म्हणजेच काय हे बघत असताना आपण नॉव्हेल हा शब्द नॉव्हेला या इटालियन वर्डपासून ओरिजिन झालेला होता हे आपण बघितलं. This novel word is taken or derived from the word or Italian word that is called novella, and this novella, the word originated from the Italian word novelli. आणि आपण जो वर्ड बघतोय नॉव्हेला, हा कुठून घेण्यात आला आहे तर हा सुद्धा इटालियन लँग्वेजमधील नॉव्हेली या शब्दापासून घेण्यात आलेला आहे. आणि एक्झॅक्टली या वर्डचा मीनिंग काय तर बघा, अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉव्हेल अँड लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज. अ टाईप ऑफ प्रोज फिक्शन म्हणजेच इमॅजिनेटिव्ह स्टोरी असं आपण त्याचा अर्थ गृहीत धरूयात. एखादी स्टोरी किंवा एखादं गद्य लिखाण की ते पूर्णतः काल्पनिक स्वरूपाचं आहे, ज्याला आपण प्रोज फिक्शन संबोधूया. विच इज शॉर्टर दॅन अ फुल लेंथ नॉव्हेल, जे अगदी फार मोठ्या संपूर्ण अशा कादंबरीपेक्षा थोडं शॉर्टर असेल, थोडं लहान असेल लिखाण. यासोबतच लॉंगर दॅन शॉर्ट स्टोरीज, आणि ज्या काही शॉर्ट स्टोरीज असतात, छोट्या लघुकथा असतात, या लघुकथांपेक्षा थोडं मोठं असं केलेलं लिखाण, त्याला संबोधलेलं आहे खऱ्या अर्थाने नॉव्हेली. इट इज वेल स्ट्रक्चर्ड yet short narrative, often satiric or realistic in tone. And what is novelty? It is well structured and short narrative. खऱ्या अर्थाने अगदी शॉर्ट नॅरेटिव्ह एक कथा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कथेचं एक प्रकारे कथन करण्यात आलेलं आहे आणि अगदी वेल स्ट्रक्चर्ड आहे. त्यामध्ये सगळे एलिमेंट्स, अगदी सगळे नॉव्हेलचे घटक खऱ्या अर्थाने प्रॉपरली यूज केलेले आहेत. त्याचबरोबर ते खऱ्या अर्थाने सटायरिक असेल किंवा कुठेतरी रिअलिस्टिक असेल, त्याचा टोन जो असेल लिखाणाचा तो खऱ्या अर्थाने वास्तविक आपल्याला आढळून येईल, किंवा एखाद्या गोष्टीवरती टीका करणारे, टिप्पणी करणारं असं ते असेल. इट युजली फोकसेस ऑन द इन्सिडंट ऑर इश्यूज विथ वन ऑर टू मेन कॅरेक्टर अँड टेक्स प्लेस ॲट अ सिंगल ट्रॅडिशन. आणि जे लिखाण या ठिकाणी गद्य लिखाण केलेलं असेल, ज्याला आपण नॉव्हेल असं संबोधतोय किंवा अप्रोज फिक्शन आपण त्याला म्हणतोय, तर हे ज्या पद्धतीचं असेल त्यामध्ये वन इन्सिडंट ऑर इश्यू असा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच एखादा घटना असेल किंवा एखादा मुद्दा असेल खऱ्या अर्थाने, तर असा मुद्दा, त्यासोबतचे इतर महत्त्वाचे कॅरेक्टर्स किंवा महत्त्वाची पात्र, आणि एखाद्या त्या घटनेला धरून ही सगळी पात्र कशा पद्धतीने त्या ठिकाणी इन्व्हॉल्व झालेली आहेत, ही सगळी इन्व्हॉल्वमेंट आपल्याला त्या लिखाणामध्ये दिसून येते. सम ऑफ द फेमस नॉव्हेलाज इन इंग्लिश आर, आणि अशा पद्धतीचे काही नॉव्हेलाज आपल्याला या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, नॉव्हेल किंवा नॉव्हेला हे कुठेही वेगळं नाही आहे,
तर एकंदरीत मोठ्या नॉवेलपेक्षा थोडं कमी असलेलं लिखाण किंवा एखाद्या शॉर्ट स्टोरीजपेक्षा थोडं मोठं केलेलं लिखाण त्यालाच इथे नॉव्हेल किंवा नॉव्हेला संबोधलेलं आहे. त्यामध्ये कुठलाही दुसरा बदल या ठिकाणी आपल्याला आढळून येत नाही. तर याचे काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ फेमस नॉवेल्स इन इंग्लिश. द हार्ट ऑफ डार्कनेस बाय जोसेफ कॉनरॅड, द टर्न ऑफ द स्क्रू बाय हेनरी जेम्स, बिली बर्ड by Herman Melville, Death in Venice by Thomas Mann, Seize the Day by Saul Bellow and Pearl by John Steinbeck. या ठिकाणी काही उदाहरणं आपण बघू शकतो की ही उदाहरणं आहेत काही त्या काळातल्या अगदी पॉप्युलर अशा नॉवेलासची. या ठिकाणी आपण पुढे बघतोय की कशा पद्धतीने नॉवेल्सचे एलिमेंट्स असतात आणि त्यांचा नॉवेलमध्ये कशा पद्धतीने वापर केलेला असतो. सो देर आर 6 एलिमेंट्स इसेन्शियल ऑफ नॉवेल ऑर नॉव्हेला. 6 अशी महत्त्वाची एलिमेंट्स आहेत, घटक आहेत की जी कुठलंही नॉवेल लिहित असताना त्या नॉव्हेलमध्ये समाविष्ट असणं गरजेचं असतं. ऑल these factors may be related to one another in the work by an author, and these all factors or these elements are related to one another or dependent or one another. एक प्रकारे ते एक दुसऱ्यावर आधारित आहेत किंवा एक दुसऱ्याशी जुळलेले आहेत असं आपण संबोधूया. जे काही लिखाण केलं जाणार आहे ऑथरकडनं त्यासाठी ही सगळी एलिमेंट्स अगदी महत्त्वाची मानली जातात. आणि ती नक्की कुठली आहे तर त्यातलं फर्स्ट एलिमेंट या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. पहिला महत्त्वाचा नॉव्हेलचा घटक म्हणजेच थीम. ज्याला आपण शब्दशः जर त्याला मराठीमध्ये संबोधायचं म्हटलं तर त्याला आपण लेखनाचा विषय असं संबोधू शकतो, म्हणजे आपल्याला समजण्यासाठी ते सोपं जाईल. आता थीम म्हणजेच काय तर सगळ्या लेटेस्ट फिल्म तुम्ही बघत असता, पिक्चर्स तुम्ही बघत असता, तर एखाद्या फिल्मबद्दल ज्यावेळेस तुम्हाला एखाद्याकडनं विचारणा केली जाते त्यावेळेस नक्की त्या फिल्मचा थीम कुठली होती असा प्रश्न नक्कीच केला जातो. आणि त्यावेळेस अगदी आपण सोप्या भाषेमध्ये जर ती फिल्म एखाद्या घोस्टशी रिलेटेड असेल किंवा कुठल्या तरी भूतांच्या स्वरूपात तिच्यामध्ये काहीतरी घटना घडलेल्या असतील तर आपण सहज घोस्ट थीम आहे असं आपण सांगतो. किंवा जर तुम्ही तारे जमी पर पिक्चर बघितला असेल तर त्या फिल्ममध्ये सुद्धा जर फिल्म कशावरती बेस्ड आहे, त्या फिल्मचं थीम कुठली आहे असं जर आपल्याला कोणी विचारलं तर आपण त्यावेळेस सहज सांगतो की अगदी छोट्या मुलांच्या लिखाणातील काही समस्या असतील त्याच्यावरती ही फिल्म आधारित आहे. म्हणजे आपण एका शब्दामध्ये जो विषय त्या ठिकाणी मांडला त्याला खऱ्या अर्थाने थीम असं म्हटलं जातं. तर व्हॉट इज थीम? तर that theme is the central idea in the novel. Theme is main and central idea which is most important when a writer takes a novel to write, which can be expressed in a nutshell. जी एका नटशेल प्रमाणे एक्सप्रेस केलेली असते. इट इज फिलॉसॉफिकल स्टेटमेंट or a truth which the writer has put forth through the narration of the series of events in the story and character acting in a particular setting. कशा पद्धतीने एखाद्या विषयाचं लिखाण केलं जातं, एखादं नॉवेल ज्यावेळेस लिहायला घेतलं जातं तर सर्वात महत्त्वाचं असतं त्याची थीम कुठली आहे. ज्यावेळेस थीम नक्की होते, त्याचा विषय ठरतो, त्यावेळेस त्या लिखाणासाठी ज्या काही पुढच्या अनेक घटक आहेत ते सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत. आणि एक प्रकारे थीम म्हणजेच कुठेतरी वेगवेगळ्या घटनांना, वेगवेगळ्या इव्हेंटला बांधून ठेवणारा हा महत्त्वाचा घटक आहे की या थीममुळेच इतर नॉवेलमध्ये, त्या कादंबरीमध्ये घडणाऱ्या सर्व घटना ह्या एकमेकांशी रिलेटेड असल्या पाहिजे, एकमेकांसोबत त्यांचं कोरिलेशन असलं पाहिजे, त्या संबंधित असल्या पाहिजे. आणि ऑब्व्हियसली त्यासोबतच जे काही कॅरेक्टर आहेत, त्या घटनांमध्ये ॲक्टिंग करणारे पात्र आहेत, काम करणारे, ते सगळे अगदी या नॉवेलसाठी
किंवा हे नॉवेल्स रीडर्स लोकांना समजण्यासाठी तितकंच महत्त्वाचे आहेत. पुढचा आपण एक घटक अभ्यासतोय तो म्हणजेच प्लॉट. द सेकंड अँड मोस्ट इम्पॉर्टंट एलिमेंट ऑफ द नॉवेल इज प्लॉट. प्लॉट इज इसेन्शियली द स्टोरी or the course of events that make up the theme. It is created by the conflict, either internal or external. Plot may be simple or complex. आता आपण या ठिकाणी बघतोय व्हॉट इज प्लॉट. तर या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालंच तर अगदी प्लॉट म्हणजेच आपण त्याला कथानक असं संबोधू शकतो. एखाद्या कथेचा विषय ठरल्यानंतर ते कथानक कशा पद्धतीचं असेल, ती जी काही स्टोरी असेल त्या स्टोरीमध्ये नक्की कोणत्या कोणत्या घटना घडतील, त्या कशा पद्धतीने घडतील, त्या कोणत्या घटनेनंतर कुठली घटना घडेल, हे सगळं जिथे ठरवलं जातं त्याला खऱ्या अर्थाने प्लॉट असं म्हटलं जातं. एखाद्या प्लॉटमध्ये किंवा एखाद्या नॉव्हेलमध्ये सुरुवातीला अगदी जॉली असं लाईफ दाखवलेलं असेल, नंतर कुठेतरी त्या मेन हिरोच्या किंवा जो कोणी लिखाणाचा अगदी नायक आहे कादंबरीचा त्याचा लाईफमधला स्ट्रगल असेल आणि एंडिंगमध्ये कुठेतरी त्याला या सगळ्या स्ट्रगलमधनं त्याला रिलीफ मिळत असेल, तर हा त्या कथेचा प्लॉट झाला, हा त्या लिखाणाचा एक प्लॉट झाला. आपण त्याला या नॉव्हेलचा खऱ्या अर्थाने कथानक संबोधतो. तर अशा पद्धतीचं जे काही कथानक असतं त्यालाच प्लॉट म्हटलं जातं आणि ते खऱ्या अर्थाने त्या थीमला पूर्ण करत असतं. इट इज क्रिएटेड बाय द कॉन्फ्लिक्ट. आणि खऱ्या अर्थाने हे कशामुळे तयार होत असतं तर कॉन्फ्लिक्टमुळे. जे काही इंटरनल असेल, जो काही संघर्ष असेल त्या कथेतला, स्ट्रगल असेल, त्याच्यावरती डिपेंड असतं हा सगळा प्लॉट. मग तो मे बी इंटरनल असू शकतो, मे बी त्या नॉव्हेलचा जो काही हिरो असेल त्याच्या माइंडमध्ये असणारा जो काही इंटरनल थिंकिंग आहे, जे काही वाद असतील, विवाद असतील इतर कॅरेक्टरसोबतचे, हे सगळं त्याच्या माइंडमध्ये चालणारा कुठेतरी कॉन्फ्लिक्ट असू शकतो, स्ट्रगल असू शकतो, किंवा एक्सटर्नल इतर कॅरेक्टरसोबत जो काही वाद असेल, काही चर्चा असतील, काही स्ट्रगल असेल, तो असू शकतो. तर अशा पद्धतीचा प्लॉट जो काही असेल तो कदाचित सिम्पल असू शकतो किंवा कॉम्प्लेक्ससुद्धा असू शकेल. अशा दोन पद्धतीचा प्लॉट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तर अशा पद्धतीने थीम आणि प्लॉट हे दोन महत्त्वाचे एलिमेंट्स आपण बघितले. आपण या ठिकाणी बघतोय तिसरा महत्त्वाचा एलिमेंट, दॅट इज कॅरेक्टरायझेशन. कॅरेक्टर्स म्हणजेच त्या कथेतील पात्र, त्याला आपण कॅरेक्टरायझेशन्स म्हणजे कुठल्या व्यक्तिरेखा संबोधू शकतो. इट इज रिलेटेड टू प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट टेक्स प्लेस बिकॉज ऑफ अ सर्टन बिहेवियर ऑफ द कॅरेक्टर्स. आणि जो काही प्लॉट असेल, थीम असेल, तो कशा पद्धतीने फॉलो होणार आहे, कशा पद्धतीने पूर्ण नॉव्हेलमध्ये तो प्लॉट आणि ती थीम आपल्याला बघायला मिळेल, हे डिपेंड असतं खऱ्या अर्थाने त्या नॉव्हेलच्या कॅरेक्टर्सवरती किंवा त्यांच्या बिहेवियर्सवरती. कशा पद्धतीने ती नॉव्हेल्स त्या नॉव्हेलमधले ती कॅरेक्टर्स ॲक्टिंग करतील, कशा पद्धतीने त्यांची ॲक्शन असेल, त्यांची कृती असेल, त्यावरती ते पूर्ण जे नॉव्हेल असेल ते डिपेंड असतं. तर अशा पद्धतीने डेपिक्शन ऑफ कॅरेक्टर कॅन रेंज फ्रॉम अ थंबनेल स्केच टू डीप, वर्डी, हायली डिटेल्ड व्हर्बल स्केच. आणि अशा पद्धतीने जे काही पात्र असतं किंवा कॅरेक्टर असेल त्या कॅरेक्टरचं जे वर्णन आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाऊ शकतं. त्याला स्केच टू डीप म्हणू शकतो किंवा वर्डी किंवा हायली डिटेल व्हर्बल स्केच असं सुद्धा संबोधता येईल. The important character may have been described in its every aspect by the writer. The minor characters are not given much importance. आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की एखाद्या फिल्ममध्ये एखाद्या व्यक्तीने केलेली जी ॲक्टिंग असेल, त्या फिल्ममधील एखाद्या नायकाने केलेली, हिरोने केलेली ॲक्टिंग असेल किंवा व्हिलनने केलेली ॲक्टिंग असेल, तर त्यावरनं त्या फिल्मची पॉप्युलॅरिटीसुद्धा आपल्या लक्षात येते. किंवा एखाद्या फिल्ममध्ये काम केलेला एखादा हिरो असेल तो त्या पूर्ण फिल्मचं श्रेय तो घेऊन जातो
की त्या व्यक्तीच्या ॲक्टिंगमुळेच कुठेतरी त्या फिल्मला लोकांनी जास्तीत जास्त पॉप्युलॅरिटी मिळवून दिलेली असते. तर या ठिकाणी म्हणूनच महत्त्वाचं आहे की त्यामध्ये कुठले कॅरेक्टर्स वापरलेले आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीची ॲक्टिंग त्या ठिकाणी केलेली असेल. जी काही अगदी मेन कॅरेक्टर्स असतील त्यांना लेखकाकडून जास्तीचं त्यांचं वर्णन, त्यांचं डिस्क्रिप्शन आपल्याला त्या नॉव्हेलमध्ये लिहिलेलं दिसून येतं. त्याच पद्धतीने अदर जे कॅरेक्टर्स असतील त्यांना आपण मायनर संबोधतो, ज्यांना दुय्यम संबोधतो, त्यांच्याबद्दल जास्तीची माहिती आपल्याला त्या लिखाणामध्ये दिसून येत नाही. द रीडर्स फॉलो द ॲक्शन ऑफ वन मेन कॅरेक्टर थ्रू आउट द नॉव्हेल. This character is referred to as the protagonist. Protagonist is in conflict with a character or an entity or a force which is known as antagonist. तर बघा या ठिकाणी प्रोटोगनिस्ट एक टर्म आपल्याला आलेली दिसून येते. व्हॉट इज प्रोटोगनिस्ट? तर प्रोटोगनिस्ट म्हणजेच त्या नॉव्हेलमधील एक महत्त्वाचं कॅरेक्टर की जे अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत आपण ज्याला फॉलो करत असतो किंवा ज्या कॅरेक्टरवरती, ज्या पात्रावरती आपण पूर्णपणे लक्ष ठेवून आहे त्याला आपण प्रोटोगनिस्ट असं संबोधतो. की ज्यावरती जे खऱ्या अर्थाने कॉन्फ्लिक्टमध्ये असेल कुठेतरी, त्याच्यासोबत खऱ्या अर्थाने संघर्ष घडत असतो आणि आपण सुरुवातीपासून त्या कॅरेक्टरचा पाठलाग करत असतो किंवा एक प्रकारे त्याला फॉलो करत असतो, त्यांच्यावरती लक्ष ठेवून असतो आणि कुठेतरी त्यांच्यासोबत जो काही स्ट्रगल आहे त्यामध्ये आपण स्वतःला रिलेट करत असतो. आणि या अपोजिट जे आणखी एक कॅरेक्टर असतं ज्याला अँटोगनिस्ट असं म्हटलं जातं, ज्यांच्यासोबत हा सगळा संघर्ष चालू असतो, त्याला खऱ्या अर्थाने अँटोगनिस्ट असं म्हटलं जातं. तर एखाद्या नॉव्हेलसाठी त्यातली कॅरेक्टर्स किती महत्त्वाची असतात याचं बेस्ट एक्झाम्पल बघायचं झालंच तर हॅमलेट असेल किंवा शेक्सपियरने लिहिलेली बरीचशी नॉव्हेल आहेत ही याचं अगदी बेस्ट एक्झाम्पल आहे. किंवा मॅकबेथ असेल, मॅकबेथ या नॉव्हेलमध्ये सुद्धा त्यातला जो मेन कॅरेक्टर आहे मॅकबेथ तो अगदी फार महत्त्वाचा असतो आणि इतर कॅरेक्टर्सला फारसं महत्त्व दिलेलं नसतं. एंडिंगपर्यंत त्याच कॅरेक्टरबद्दल आपल्याला बरीचशी माहिती किंवा पूर्ण त्याच्या लाईफचं वर्णन आपल्याला दिसून येतं. तर किंवा रोमिओ ज्युलिएट असेल, ही जी पात्र आहेत किंवा ह्या ज्या कादंबऱ्या आहेत ह्या त्यातील पात्रांमुळेच इतक्या प्रसिद्ध झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर ही त्यांची अगदी बेस्ट एक्झाम्पल आहे. पुढचं आपलं जे एलिमेंट आहे, पुढचा जो घटक आहे तो आपण बघतोय, दॅट इज सेटिंग. सेटिंग इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग म्हणजेच काय, तर ज्यामध्ये जे खऱ्या अर्थाने त्या कथेचं एक बॅकग्राऊंड आहे, पार्श्वभूमी आहे, ज्याच्यामध्ये ती स्टोरी आपल्याला घडताना दिसून येते. कुठल्या पार्श्वभूमीवरती घटना घडते आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. देर आर सेव्हरल ॲस्पेक्ट्स ऑफ द सेटिंग. असे अनेक सेटिंगचे भाग आपल्याला दिसून येतात. इट इन्क्ल्यूड्स प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट, वेदर अँड लाईफस्टाईल. आता सेटिंग या घटकाला समजून घ्यायचं म्हटलं तर आपण काही फिल्म्स बघतो किंवा काही पिक्चर्स बघतो ज्यामध्ये आपल्याला पूर्वीच्या काळातील सगळी साधनं असतील किंवा पूर्वीच्या काळातील सगळ्या वस्तूंचे उल्लेख केलेले आढळून येतात. कारण ती फिल्म जर पूर्वीच्या काळामध्ये तयार झालेली आहे, पूर्वीच्या काळामध्ये ती पब्लिश झालेली आहे, तर त्यातील सगळं बॅकग्राऊंडसुद्धा आपल्याला त्याच काळातील दिसेल. आजच्या काळातील मोबाईल, इंटरनेट, बसेस किंवा वेगवेगळे वाहतुकीची साधनं ही आपल्याला त्या काळातील पिक्चर्समध्ये, फिल्म्समध्ये दिसणार नाहीत. यालाच आपण खऱ्या अर्थाने संबोधतो द डिफरन्स ऑफ सेटिंग. की त्या काळातील कुठलं तरी सेटिंग वेगळं होतं, तिथलं बॅकग्राऊंडच वेगळं होतं, त्यामुळे त्या नॉव्हेलमध्ये, त्या फिल्ममध्ये खऱ्या अर्थाने ते सगळं यूज केलेलं आपल्याला दिसून येईल. आणि आजच्या काळातील जर एखादी फिल्म आपण बघितली लेटेस्ट, तर त्यामध्ये ते सगळं यूज केलेलं दिसून येईल जे आजच्या कालखंडामध्ये किंवा आजच्या पिरियडमध्ये आपल्याला एका जनरल लाईफमध्ये दिसेल. तर हा सगळा बदल त्या सेटिंगमध्ये झालेला दिसून येतो खऱ्या अर्थाने. म्हणजेच कुठेतरी वेळ बदललेला आहे, पिरियड बदललेला आहे, टाईम बदलला आहे आणि कुठेतरी आजूबाजूचं क्लायमेटसुद्धा चेंज झालेलं आहे, लाईफस्टाईल बदललेली आहे. पूर्वीच्या लोकांची जगण्याची पद्धती, जगण्याची शैली वेगळी, आजच्या लोकांचं लाईफस्टाईल वेगळं, हा सगळा बदल त्या ठिकाणी आपल्याला काळानुरूप दिसून येतो. प्लॉट अँड कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट्स दॅट आर अफेक्टेड ड्यू टू सेटिंग. आणि या सेटिंगचा खऱ्या अर्थाने
जो प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो तो प्लॉट आणि कॅरेक्टर्सवरती आपल्याला दिसून येतो, की जे काही कथानक असेल ते सुद्धा काळानुरूप बदलतं आणि ते त्यातली जी काही पात्रं असतील, ॲक्टिंग करणारी कॅरेक्टर्स आहेत ते सुद्धा आपल्याला त्यांच्यावरती सुद्धा हा सगळा परिणाम आपल्याला दिसून येतो. द नेक्स्ट एलिमेंट दॅट इज कॉन्फ्लिक्ट. कॉन्फ्लिक्टबद्दल आपण बऱ्याच वेळपासून बोलतो आहे. व्हॉट इज कॉन्फ्लिक्ट? तर दॅट इज द स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्सेस इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की एखादी फिल्म असेल ज्यामध्ये हा जो कॉन्फ्लिक्ट आहे, हा जो स्ट्रगल आहे तो कंटिन्युअसली स्ट्रेस्ड करून ठेवलेला असतो, कुठेतरी ताणून ठेवलेला असतो आणि अगदी फिल्मच्या एंडिंगला हा जो सगळा स्ट्रेस आहे, हा कॉन्फ्लिक्ट आहे, एकदम रिलीज केला जातो आणि सर्वांना ज्यांनी अगदी उत्सुकता ताणून धरलेली असते सगळ्या एक प्रकारे ऑडियन्स म्हणूया आपण फिल्मच्या संदर्भात, किंवा एखादं जर नॉव्हेल म्हटलं तर त्या संदर्भात ज्या रीडर्सनी जी उत्सुकता ताणून धरलेली आहे ती अगदी शेवटी सर्वांची खुली केली जाते, सर्वांना त्याबद्दल सगळं माहिती करून दिलं जातं. तर एक प्रकारे त्याला खऱ्या अर्थाने कॉन्फ्लिक्ट म्हटलं जातं. जो संघर्ष असेल किंवा जो वाद असेल तो शेवटी सोडवला जातो. कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियोसिटी अबाउट द प्लॉट. आणि खऱ्या अर्थाने ती नॉव्हेलबद्दलची उत्सुकता त्या कॉन्फ्लिक्टमुळेच वाढलेली आपल्याला दिसून येते किंवा निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. त्यालाच म्हणतो आपण कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष. अँड द लास्ट एलिमेंट इन द नॉव्हेल इज लँग्वेज ऑर स्टाईल. The language and the technique used by the author for the narration of the course of events is known as the style. आणि कुठल्याही नॉव्हेलचं किंवा कादंबरीचं लिखाण होत असताना त्यातील लँग्वेज, त्यातली जी काही भाषाशैली वापरलेली आहे त्या लेखकाकडनं लिखाणासाठी द नॅरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट्स, खऱ्या अर्थाने जे काही ज्या पद्धतीचं लिखाण केलं गेलेलं आहे त्याला आपण स्टाईल म्हणतो, की ज्या पद्धतीची भाषाशैली त्या ठिकाणी वापरण्यात आली त्या कालखंडानुसार, तर त्याला त्या लिखाणाची स्टाईल किंवा शैली असं आपण संबोधतो. तर ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. ज्यावेळेस एखादं नॉव्हेल फेमस होतं तर ते खऱ्या अर्थाने डिपेंड असतं त्या लिखाणाच्या स्टाईलवरती. An author can use extensive vocabulary and high phrases, or he may be laconic and would write only to the point, or he may mix both according to the requirement for the meeting his purpose. आता हे लिखाण कुठल्या पद्धतीचं असू शकतं? तर एखादा लेखक असेल, ऑथर असेल, तो खूप जास्त व्होकॅब्लरी किंवा मोठमोठ्या शब्दसमूह म्हणूया आपण, मोठमोठे फ्रेजेस त्या ठिकाणी वापरतो आणि त्याच्या लिखाणाला एका हाय क्वालिटीवरती तो नेऊन ठेवतो. किंवा एखादा लेखक असेल तो त्याच्या लिखाणामध्ये लॅकोनिक स्टाईल यूज करतो, कुठेतरी तो कमीत कमी शब्दांमध्ये त्याच्या जे काही लिखाणातील घटना असतील त्या मांडण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या सगळ्या मांडत असताना कमीत कमी शब्द तो वापरतो. किंवा लिखाणामध्ये फक्त पॉईंट टू पॉईंट तो लिहितो, फार कमी ठिकाणी आणि कमी मोजक्या शब्दांमध्ये त्याचं लिखाण असतं. किंवा एखादा लेखक असेल त्याचं लिखाण अशा पद्धतीचं असेल, अशी भाषाशैली तो वापरतो की कुठेतरी फार महत्त्वाच्या फ्रेजेससुद्धा वापरायच्या किंवा काही ठिकाणी फार त्रोटक भाषेमध्ये सुद्धा लिहायचं. अशा पद्धतीची मिक्स रायटिंगसुद्धा गरजेनुसार कशा पद्धतीचं तो लिखाण करतो आहे आणि त्याला जो काही उद्देश साधून घ्यायचा आहे त्याचा घटना मांडताना, एखादा मुद्दा लिहिताना, हे सगळं तो ठरवत असतो. ही मे यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नॅरेटिव्ह इफेक्टिव्ह. आणि वेगवेगळ्या प्रकारची लिंग्विस्टिक डिव्हायसेस तो हे सगळं लिखाण करत असताना त्याचं नॅरेशन, त्याचं लिखाण अगदी इफेक्टिव्ह, परिणामकारक करण्यासाठी वापरत असतो. All these factors decide the texture of the narration and create an impact on the readers. आणि खऱ्या अर्थाने हे सगळे फॅक्टर्स महत्त्वाचे आहेत, हे सगळे एलिमेंट्स महत्त्वाचे आहेत. कुठलाही नॉवेलचा कशा पद्धतीचा इम्पॅक्ट, त्यांचा कशा पद्धतीचा प्रभाव त्यांच्या रीडर्सवरती पडणार आहे यासाठी महत्त्वाची आहेत ही सगळी फॅक्टर्स. सो दीज all 6 elements are most important for writing द नॉव्हेल. सो आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल अभ्यासलेत.
पुढच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ नॉवेल्स अभ्यासणार आहोत. सो आजच्या आपल्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. धन्यवाद.